सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2025-26चा गळीत हंगामाचा सांगता समारंभ लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी अध्यक्षस्थानी माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीरजी तांबे हे होते। यावेळी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉक्टर जयश्रीताई थोरात, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ गुगरकर, व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। पाहुयात सविस्तर वृत्तांत। अधिकारी आणि चेअरमन साहेब आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। काही आव्हानं आहेत तर त्यावेळेस ऊस कमी होता, आता पुढच्या वेळेस ऊस जास्त होईल, त्यामुळे आता आपल्याला क्षमता वाढवता येईल की नाही ते बाहेर पाहिजे। अर्थात तो मला त्यातलं काही फार माहिती नाही, परंतु क्षमताही वाढवली पाहिजे। सीझन जर शॉर्ट केला तर आणखीन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याचाही विचार व्हावा। मी फक्त एकच उदाहरण सांगतो की मध्यंतरी मी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये गेलो होतो मित्रांनो, पण त्यांनी ऊसाचे प्लॉट दाखवायला नेले होतं आणि तिथे मला एक प्लॉट दाखवला। त्यांनी सांगितलं हा चौथ्यांदा येणार ऊस आहे, त्याला काय म्हणतो आपण चौरी म्हणा किंवा काय खोडव्याचं चौथा पीक होतं ते, आणि त्यांनी सांगितलं की याचं ॲव्हरेज हे 70च्या पुढं येणार आहे आणि पहिलं जे येत होतं मी मग पहिलं किती आलं होतं ते म्हणजे 100च्या पुढं होतं। मित्रांनो, आपल्याला हे आधुनिक तंत्रज्ञान हे केलं पाहिजे। मी विचारतो आमच्या अनेक विशेषतः कार्यकर्त्यांना, तर त्यांचं ॲव्हरेज हे 50च्या आतच असतं मला वाटतं। ही टनेज जे आहे ना ते फार महत्त्वाचं आहे। त्यातून आपल्याला निश्चितच काही नवीन उपक्रम केले पाहिजे। त्यांनी खताचं खूप चांगलं सांगितलं, आपण कंपोस्टिंग करत नाही, आपण गांडूळ खत त्या ठिकाणी केलं, खतं किती महाग झाली, ते सगळी उत्तरं आपण त्या ठिकाणी शोधली पाहिजेत असं मला वाटतं। निश्चितच खूप सुंदर पद्धतीने, अतिशय चांगल्या पद्धतीने आपला हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले नेते माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याचप्रमाणे बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, संघाचे चेअरमन रणजित देशमुख, बँकेचे चेअरमन सुधाकरराव जोशी, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित पाटील थोरात, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे कारखान्याचे MD आणि सर्व स्टाफ, सर्व अधिकारी ज्यांनी कारखान्याच्या गळीत हंगामात तोडणी कामगार म्हणून काम केलं, त्या कामगारांचे प्रतिनिधी, जमलेल्या सर्व शेतकरी मंडळी, रामदास पाटील वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मी कारखान्याच्या वतीनं आभार मानतो आणि स्वागतही करतो आणि राष्ट्रगीताला सर्वांनी उभं राहावं अशी विनंती। राष्ट्रगीताच्या नंतर कारखाना गेस्ट हाऊसला आपल्या सगळ्यांच्या इथं जवळ नाश्त्याची व्यवस्था आहे, नाश्ता करून आपण वर्षामध्ये आपण या दिवसामध्ये चालवलेलं आहे। हे आपले जे आहे म्हणजे एवढ्या सगळ्या गोंधळात, एवढ्या सगळ्या जे चाललेल्या स्पर्धा होत्या, अनिष्ट अशा स्पर्धा या, परंतु त्या झाल्या, त्याच्यात आपण आपलं व्यवस्थित पद्धतीनं क्रशिंग आपण करून घेतलेलं आहे। ब्रेक इव्हनला आपण गेलेलो आहे, क्रशिंग चांगलं केलेलं आहे, रिकव्हरी चांगली मिळाली, हे खूप चांगलं यश हे आपलं हे लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून मला तर अभिनंदन सगळ्या, आता शेवटी चेअरमन मी आहे, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाचं अभिनंदन सरकारचा, परंतु जे मेहनत करणारी खाली माणसं आहेत त्या प्रत्येकाचं, म्हणजे आमच्या ऊस तोडणाऱ्या कामगाराचं आज मुकादमाचा सत्कार केला, याचा अर्थ मुकादमा त्यांचं नाही समजू, त्या तोडणाऱ्यांचं सुद्धा समजावं, कुठं बसलेत त्यांनी त्यांचं सुद्धा समजलं पाहिजे। कारण शेवटी असं आहे की त्यांच्या प्रयत्नावर, त्यांच्या कष्टावर तुमचं यश अवलंबून आहे। हा हार त्यांच्या करता सुद्धा आहे, हे नाकारता येत नाही। प्रत्येकाचं कष्ट आहे, मेहनत आहे, कामगार काम करतं, अधिकारी काम करतात, हा सगळी धडपड चाललेली असते, याच्यातून हे यश मिळत असतं। आणि म्हणून या वर्षीचा अनेक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। आता आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये कसं जायचं याचा विचार करत असताना कॅपॅसिटी वाढवायची का, आणि कमी दिवसामध्ये जास्त गळीत ही जर स्पर्धा सुरू झाली तर त्यामध्ये कसं टिकायचं, ह्या तर गोष्टी पाहाव्याच लागतील। पण याच्याबरोबर एक आहे की दरवर्षी आपण सांगतो त्या पद्धतीनं काही झालं तरी स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। एकंदर स्थिती आपली अशी आहे की पुढच्या वर्षी आपलं तसं लागवड वाढलेली, पण त्या वाढलेली लागवडमध्ये एकंदर 1000 हेक्टरची लागवड वाढलेली आहे। निळवंड्याच्या पाण्याचा उपयोग होतोय
अजून लोकांना निवडण्याचं पाणी शेवटी वितरण जे आहे ते जोपर्यंत व्यवस्थित होत नाही, आता म्हणजे आता पाणी आपण पाईपानं बाहेर काढून टाकतो पाणी, असं तर सगळं चाललेलं आहे. त्याच्यातून मग पाणी आलेलं आहे, काहींच्या विहिरीला आलं, काहींच्या नाही, असं झालेलं आहे. अपेक्षा आपली आहे की निळवंड्याचं पाणी हे जो कोणी कोरडा राहिला, ज्याच्या शेतीला पाणी नाही त्याच्या शेतीला या निळवंड्याचं पाणी पोहोचलं पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. कोणी कोरडं नाही राहिलं पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. हा आपला आग्रह आहे की आता तालुक्यात आमच्या काही कोरडं ठेवू नका, जिथं पाणी पोहोचू शकतं, ज्या जिरायत भागात असेल जिथं अजून पाणी नाही तिथं पोहोचलं पाहिजे. आजचं वितरण व्यवस्थेमध्ये आपली सगळ्यांची धडपडीनं आपण पाणी देतो, त्यातून काही क्षेत्र वाढलं हे नाकारता येत नाही. परंतु ज्यावेळेस वितरण व्यवस्था चांगली होईल त्यावेळेस क्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल अशी अपेक्षा आपण ठेवतो आहोत.